गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज मी एकटीच ब्लॉग स्टार्ट करते कॉज विजय रेडी होतो आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेला आहे, बट त्याचा लुक थोडा चेंज झाला आहे. तो जरा जास्तच यंग वाटायला लागला आहे. जसा तुम्ही एव्हरी डे त्याला बघता त्याच्यापासून थोडंसं यंग वाटतं आहे, एक लाईक कॉलेज बॉय टाईप्स. तर बघूया आपण त्याला, भेटू. ये बाद झालं, चल जाम रेडी झालास. हॅलो, कशा आहात सगळे? तर तुम्ही बघू शकता गाईज किती छोटा वाटतो या. मस्त दिसतोय त्याचा. मीच सांगितलेलं म्हणून त्याने असा लुक केलाय, बट या खूप चांगला वाटतोय. थोडंसं काहीतरी चेंज. बाय द वे आम्ही आज चाललो आहे एक स्मॉल राईडला. आमचा एक म्हणजे आजचा एक भाऊ आहे, त्याच्याबरोबर आम्ही एक स्मॉल राईड करायचा एक प्लॅन करत होतो खूप दिवसापासून. सो रँडमली बोलता बोलता एक प्लॅन झाला की जाऊया का. रेडी ते, चला जाऊन येऊया, एकदा भेटून येऊया. आणि याने मला रात्री सांगितलं, लाईक माझं लॉग आउट होतं त्या टायमाला, की आपल्याला जायचं आहे. सो काही प्रिपेअर करायला भेटलं नाही. सो माझा आणि जे भावाचं तुमचं बोलून झालेलं की काहीतरी करूया. त्यामुळे आम्ही प्लॅन तो केला आहे. आशूला एवढं आयडिया नव्हतं, आम्ही सांगितलेलं की काहीतरी प्लॅन करतो आहे, बट कन्फर्म नव्हतं काहीच. येस. सो तर आम्ही चाललो आहे कुठे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. सध्या तर मी गिअरअप होतो आहे, बाईक काढूया आपली, तिच्या भावाशी भेटूया रस्त्याला. तो भेटणार आहे आपल्याला रस्त्याला. सो दाखवू तुम्हाला. येस, सो लेट्स गो. हे लोक आले गाईज, यू कॅन सी तिथे घेऊन आल्याला. हा आहे माझा भाऊ. चला चला चला. हाय राहुल, नाम तो सुना होगा. सो गाईज आता मी पण हेल्मेट घालते आणि आम्ही निघतो. सो मी पोचलो आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. एक स्पॉट आहे लोणावळ्याला, तो तिकडे आलो आम्ही आणि दाखवतो जस्ट. तिकडं मागे ना वडापाव भेटत मोस्टली. आम्ही ते एव्हरी टाईम आलो की आम्ही तिकडे खातो. एव्हरी टाइम आल्यानंतर आमचं हे रिच्युअल झाले आता. लाईक कुठे पण गेलं ना तर एक अशी स्पॉट आहेत आमचे जिथे आम्ही वडापाव खातोच. बेसिकली वडापाव बोला, नाश्ता बोला, कॉफी बोला. कॉफी पण घेतोच हमेशा, पण आज कॉफी प्यायचं मन नाही. आशूचा भाऊ भेटायला आम्ही फक्त विचारू. कसं वाटतंय पहिल्यांदा तुम्ही लोणावळ्याला आले? चांगला घाट बघितला, घाट कसा वाटला? तो फर्स्ट टाईम आला आहे लोणावळ्याला आणि त्यांनी फर्स्ट टाईम बाईकने ट्रॅव्हल केलं आहे. तो ट्रॅव्हल त्यांनी केलं आहे स्कूटीने, पण तो फर्स्ट टाईम आला. काय वाटतं तुम्हाला, काय बोलायचं आहे? तो जरा लाजतोय. ही बघा आमचे हेल्मेट्स, माझी बाईक, त्याची बाईक त्यांनी इकडे लावले, जॅकेट लावले. आम्ही असं जुगाड, हमेशा जुगाडाचं काहीतरी. येस, जुगाड इज मस्ट गाईज. सगळ्यांच्या लाईफमध्ये करायलाच लागतात जुगाड, काय ना काय, त्याशिवाय लाईफ इम्पॉसिबल आहे. तुम्हाला नाश्ता आल्यावर मी दाखवतो तुम्हाला. कसा लागतोय? मी पण आता खाते. गाईज विजय तिकडून येतोय. कॉफी नव्हती. गॅस संपला, गॅस के परिणाम यहाँ पे भी दिख रहे. ती बोलते गॅस ना जास्त, त्यामुळे आम्ही वडापाव पण 20 रुपये केलेला आहे, कॉफी बंद केलेली आहे, चाय चालू केलेली आहे. ते बोलले आम्ही एका टायमाला आम्ही एकदाच जेवढे वडे काढता येतील तेवढे एकदाच वडे काढतो, त्यामुळे आम्हाला सारखे काही वडे काढायला लागत नाहीत. थोडा गॅसची बचत होते. शाबास बेटा. जामच इन्फो घेऊन आलाय विजय तिकडून, है ना? जामच इन्फो घेऊन आला ना तिकडून. एक ही बार में सब काम 25 करके आए. आता काहीतरी बोलला, बोल काय बोलला? खत्म बोला, खत्म. एक ही बार में खत्म. एक ही बार में काम खत्म.
चलो देन आम्ही आता जातो. डायरेक्ट लोकेशन वरती भेटतो आम्ही. तर लोणावळ्याला आलोय तर मग माइट बी थोडीशी हिंट लागली असेल की आम्ही कुठे चाललोय. गाईज आम्ही आता गाडी लावलेत आणि वरती चढणार आहे आता आम्ही. आता वरती चढायला जातो. हे लोक येत आहेत, गाडी लावत होते, मी वेट करते त्यांचा. ते जसे येतील तसे मग आम्ही चढायला जाऊ. खूप हालत बेकार होणार आहे, खूप जास्त गर्दी असणार आहे कारण आज आहे सॅटर्डे. अँड सॅटर्डेला जसं तुम्हाला माहिती आहे खूप जास्त रश असते. तो आता वाजलेत ऑलमोस्ट 8. हे आलेले आहेत. तर गाईज आम्हाला एक खूप आश्चर्याची गोष्ट समजली. शॉकिंग म्हणजे लिटरली शॉकिंग होती. आम्ही मगाशी त्याला विचारलं किती वाजायचं? 24 आणि अजून एकदा सुद्धा हा फर्स्ट टाइम येतोय. आम्हाला वाटलं काय पहिल्यांदा अनुभव कसं वाटतंय? आता जमायचं नाही, अजून चढायचं. भाई मला आत्ताच धमाला झाले. सुरुवात केली. आम्हाला काय वाटलं स्कूटीने फर्स्ट टाइम मला असं वाटलं एकटा. पण नंतर आता स्कूटी जेव्हा लावत होतो तेव्हा बघितलं तर फर्स्ट टाइम एकविरेला आलाय तो. मला आत्ताच दम लागायला लागलाय बाई. थोडंसं इथे रिनोव्हेशन चालू आहे. खूप जास्त थोडं नाही. छत वगैरे होतं ते सगळे काढलेत आणि न्यू लावलेत. आधी थोडं वेगळं होतं. इथे काम पण चालू आहे. इकडचं मंदिर चढायचे यांची हालत बघा. इथं त्यांचे लागले. हे कशा चढणार आहे वरती काय माहिती. मला वाटलेलं थंडी गरम होईल. मी जॅकेट आणलं नव्हतं आणि खूप थंडी लागली येताना. मला दाखवतो काय हालत होते तेव्हा पॉपकॉर्न हे होतं बघा. जमलेले कसे बघा. फायनली आम्ही पोचलो आहे आई एकविरेच्या मंदिरात. खूप जमलो घरी येऊन. त्यांनी इकडं रिनोव्हेटचं खूप सारं काम चालू आहे. मला दिसेल. आम्ही पोचलो आहे आई एकविरेच्या मंदिरामध्ये. म्हणजे मंदिराजवळ. मंदिरात आता जायला किती टाइम लागेल माहिती नाही कारण रश असेल माइड बी. पब्लिक जाम दिसते इथे. ठीक आहे जाऊन दाखवतो तुम्हाला. आज काहीतरी हाय आय थिंक तिकडं सजवलं आहे मंदिर चांगलं. अरे आता पालखी आहे ना चैत्र. ठीक आहे चल दाखवतो तुम्हाला. आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम मस्त झालं. जास्त रश पण नव्हती. विजय गेला तिकडे ट्रायपॉड सेट करायला. हा आम्ही न्यू ट्रायपॉड घेतला गाईस. तुम्हाला दाखवतो. वेट. खूप जागेवरती गेलो पण आम्हाला जसं पाहिजे होतं तसं ट्रायपॉड भेटला नाही. सो आम्ही न्यू ऑर्डर केला ऑनलाईनच. सो दिस इज आर ट्रायपॉड. यू कॅन सी. खूप मोठं आहे. सो आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे. खूप चांगलं झालं. बिलकुल पण रश गर्दी नव्हती. नव्हती. 10 मिनिटामध्ये दर्शन झालं चला आमचं. आणि मस्त झालं. मस्त म्हणजे अनएक्सपेक्टेड दर्शन झालं. एवढं लवकर वाटलं पण नव्हतं. 10 मिनिटात जास्त आलो लगेच दर्शन झालं. आणि मंदिर खूप सजवलं आहे. असं म्हणजे खूप सजवलं चांगलं. आता पालखीच आहे ना तो
त्याच्यामुळे सजवून ठेवलेलं आहे. एकदम मस्त वाटते. मी तर फर्स्ट टाइम येते सजवलंय त्या टायमाला, फक्त असं नॉर्मल व्हिडिओज मध्ये बघितलं. कोणी जर येणार असेल ना तर एक प्रिकॉशन घ्या की खूप काम चालू आहे इकडं. गाडी पण खूप लांब लावायला लागते, खूप साऱ्या गोष्टी आहेत. चालायला सगळे दगडी आहेत सध्या, प्रॉपर एकदम असे पहिलं स्टेप होत्या, आता स्टेप पण नाही, दगडी आहेत. सो त्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करून नाही येताना. हा तसं तर आता येणारच सगळे, बट ऑब्विस भाई पालखी आहे आता. तर आता आम्ही निघतो इथून, कारण जायला पण आय गेस ट्रॅफिक भेटेल. बघू Yes. कुठे हॉल्ट केला तर फोटोज वगैरे काढण्यासाठी. याने ह्याला फोटोज काढायचे आहेत आणि ह्याला पण काढायचे आहेत. राहुल, नाम तो सुना होगा. काढतोय फोटो तो, हमारा नया हथियार, न्यू अवजार अवजार अवजार. घेतला आता. चला. ऑनलाईन मागवला आम्ही बेसिकली. माझ्या पण तोंडात बेसिकली येते विजय बरोबर राहून राहून. आदत आदत बोलते उसको. तर आता आम्ही निघतोय इथून. हॅलो. तर गाईज आम्ही आलेलो आहे, म्हणजे मगाशीच आलो, खूप टाइम झाला आलो आणि लगेच मी तर लगेचच झोपली. हा तरी होता जागा, मला तर खूप झोप आली होती. रात्री बिलकुल पण झोप झाली नव्हती माझी. नाही मी थोडीशी फक्त आवरावर केली, गिअर्स थोडेसे साफ बीप करून परत जसे तसे सगळे ठेवले. हेल्मेट माझं पण ह्याचं सगळं त्याने आवरून ठेवलेलं आहे. ते परत काढते, साफसफाईला थोडा टाइम लागतो, माती बसलेली असते ना त्याच्यामुळे. येस. आम्ही चांगला गेला, खूप लवकर दर्शन झालं जसं आम्ही तुम्हाला सांगितलं. मस्त वाटलं, एकदम पटकन दर्शन होऊन. अनएक्सपेक्टेड होतं एवढं लवकर दर्शन, बट मस्त गेला दिवस. सॅटर्डे होता म्हणून वाटलं की, आणि तिथे गर्दी पण जाम होती. तिकडे हे पण होते ना, काय बोलतात त्याला, कार्स होते, बाईक्स होते, खूप जास्त गर्दी होती. म्हणजे आम्हाला एकदम पाठीमागे लावायला दिलेलं. तिकडे जरा काम चालू आहे, आय गेस त्यामुळे. हा, तर तुम्ही तेवढं प्रिपेअर करून जावा की गाडी पण तुम्हाला लांब लावायला लागणार आहे आणि रस्ते थोडेसे वर खाली आहेत. ठीक आहे. हा, आणि जाताय बाईकने इफ ट्रॅव्हल करताय तुम्ही, तर माझी खूप लाईक काय बोलतात हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही दोघं, इफ तुम्ही कपल चाललेत नाहीतर दोघं जण चाललेत बाईकवरून, तर हेल्मेट घाला. बिकॉज आम्ही आता येताना एक सीन झाला आमच्या बरोबर. आमच्या बरोबरला ना एक ट्रक होता, त्याच्यामध्ये खडी होती वाटतं. भाई ती खडी लिटरली ना अशी एकदम अंगावरती आली. म्हणजे हा फिंगर अजूनपर्यंत दुखतोय. तो ट्रॅक्टर चालवता स्पीडने होता थोडा, तर थोडा खडी उडत होत्या बाहेर, त्यामुळे तो उडून डायरेक्ट रोडवर पडत होत्या. त्याच्यामुळे ते डायरेक्ट अंगावर येतो. आणि हेल्मेट घालाच मी तर बोलतोय, कारण की ना आता सिच्युएशन आहे की रात्रीचे किडे जे असतात, मला असं वाटायचं की रात्रीचे ते इव्हिनिंगच्या टायमाला जायचे 5-6च्या नंतर, बट ते डेला पण माझ्या हेल्मेटवर खूप सारे लागले. म्हणजे आता ठीक आहे, थोडंफार आपली स्पीड असते नसते ते वेगळी गोष्ट, पण त्यामध्ये हेल्मेट खूप लागतात. म्हणजे इफ जर एखादा जर डोळ्यात गेला तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडंसं प्रिकॉशन घ्या त्या सगळे. येस राईट. म्हणजे डोळ्यात गेला तर इट्स व्हेरी इंजुरियस. लाईक किडा कोणता कसा सांगू शकत नाही. तेच. आणि गाव साईडला आपण नाही सांगू शकत, आपण इकडे नसतात तेवढे, बट गाव साईडला असतातच. पण तुम्ही डेली पण इफ ट्रॅव्हल करताय तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही हेल्मेट घालाच. येस राईट. चला. So yeah, that was it for this video, guys. Thank you for watching. So please like, share and subscribe to our channel. Bye bye.